श्रीराम श्रीराम जय राम श्रीराम. आता काय आपलं धडकत नाही. पुढे गेलाय कोणा भेटला तर बरं. आपल्या हात जायला त्याला थोडा मुकादम. सचिन सचिन एनी गुड न्यूज. कपाळाची गुड न्यूज. अरे तिकडे तुझ्या तिरडीची तयारी चालू आहे. म्हणजे जवळजवळ तुझ्या काकांनी तुला शोधासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. काय सांगतोस काय? हा अरे वर्तमानपत्रात फोटो छापणार होते, तो मी लंपा केला. अच्छा म्हणजे आता माझा चाल शोभराज होणार तर. अरे बाबा विनोद कसला करतोस? काहीतरी मार्ग कार्य त्यात आपल्या दोन मैत्रिणींची दुसऱ्यांबरोबर झालेलं लग्न पाहण्याचं दुर्भाग्य आपल्या नशिबी येणार. बसतोय. अरे जोपर्यंत मी त्यांना सापडत नाही ना तोपर्यंत कुणाच लग्न नाही. अरे पण असं वेशांत करून किती दिवस राहील? खरंच आहे महेश. आली. कोण आली? सारखं ते दुसरं काही दिसतच नाही. आयडिया आली माझ्या डोक्यात. आयडिया आली. कान कर इकडे. पुढका डोक्याला आपटला. मी इकडे सांगतोय. अरे चोरानो मला वाचवा. सचिन तुझ्या काकांचे पाय म्हणजे शिशवी लाकूड आहे रे बाबा. शिशवी लाकूड. शिशवी लाकूड नाही मलखाम आहे. मलखाम. सारखा हात घसरतोय. हाताला मुंग्या माझ्या. अहो काका तुमचे हे दोन हुशार कर्तबगार अरे उन्नरी पछडे विधवा झालेले विदूर झालेले तुम्हाला चालतील का? इकडे अख्खं रोम चढतोय आणि निरोप फिडल वाजवतोय. काका काका झोपताय काय? उठा दगड केलं घालता. उठा. त्याचं काय झालं बेट्यानो? तुमच्या मागे धावून धावून पार थकून गेलो होतो. शिवाय बरेच दिवसात कुणी पाय चेपले नव्हते म्हणून झोप लागली. हे बघा काका ह्या घोड्यात ना आम्हाला सोडवलंच ना आयुष्यभर तुमची सेवा करेल. आई शपथ सांगतो. आणि काका त्या दिवशी पार्टीला लग्नाची अनाउन्समेंट करून सगळा घोळ घातला. हो ना. आता तुम्हीच काय ते निसतारा. त्या राघोबा काका सारखं छळू नका. लक्षात ठेवा. आता लग्नाभिषेक सुद्धा तुम्हीच करणार आहात काका. घाबरू नका बेट्यानो घाबरू नका. यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. शिवाय तुम्ही दोघांनी त्या पोरींवर निश्चित प्रेम केलेलं आहे. काका आली आमची फुलपाखरं उडत आली. सावकाश ग पडाल. आली काका आली आली. महेश काय गंमत आम्हाला काय सापडलं? अच्छा हे बघा फोटो. हे घ्या. ये बात आहे. अच्छा बघून घेतो मी त्याला. इकडे इकडे काय म्हणायचंय पद्माबाई? आपल्याला जे काय बोलायचंय ना ते इथे घरी सुद्धा बोलता येईल की काय? अच्छा नाही घर इथं नाही का? आता कट्टे तुमच्या असं नाही. मला आयुष्यातल्या महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं. ते सुद्धा एकांतात. पाना फुलांना लता वेलींना साक्ष ठेव. वा 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 किती गोड बोलता तुम्ही पद्माबाई. जसं तुम्ही गोड बोलता ना तशी तुमची कल्पना सुद्धा मधाळ आहे. You are really dirty. What? Naughty. पण मी यायचं कुठे? कस्तुरी बागेत. बर बर. कस्तुरी बाग म्हणजे त्या बागेच्या मधोमध ते झाड आहे ना तिथे एक बाकड आहे. अच्छा अच्छा. त्या बाकडावर मी बसलेली असेल तुमची प्रतीक्षा करत. बरोबर 6च्या ठोक्याला यायचं. हा 6च्या आधी नाही. बर बाई. आले चनू. आणि यायचं ते सुद्धा माझ्या मागून. पुढून का नाही? हीच तर खरी गंमत आहे. तिकडेच कळेल तुम्हाला. तुम्ही माझ्या मागून यायचं. माझ्या आंबड्यात गुलाबाचं फुल कोहायचं.
माझे डोळे मिटले ना की माझी खात्री. काय काय खात्री पटेल? हेच की भावी नात आले म्हणून. उद्या यायचं हा. 100%. मग शांतादेवी ठरल्याप्रमाणे उद्या यायचं बरं का भेटायला. आम्ही अगदी तुमची चातकाप्रमाणे वाट पाहत असू. येणार ना? येणार म्हणजे येणारच. आलात? किती वेळ डोळ्यावर हात ठेवायचा तो? काढा ना गडे. नाही 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 नाही, आम्ही कोणते ओळखल्याशिवाय नाही काढणार. हा काय बाई चावटपणा. हा? स्वतः सगळं काही ठरवायचं, कृतीत आणायचं आणि मग वर विचारायचं की मी कोण म्हणून ते ओळखा. डोळे दुखायला लागले ना, हात काढा ना आता. नाव घेतल्याशिवाय नाही सोडणार. नाव घ्यायचं ते सुद्धा उखाण्यात. पण नंतर घ्यायचंच आहे ना. नाही नाही, पण आम्हाला आत्ता ऐकायचं आहे ना. अहो पण कुणीतरी पाहिल ना, सार्वजनिक बाग आहे ही. बघा, नाव घेतल्याशिवाय आम्ही हात काढणार नाही. भारीच बुवा अवखळ तुम्ही. बरं बरं मी घेते हा. बागेत बाग कस्तुरी बाग आणि शांतादेवींचे पंडित कस्तुरीवाले झाले नाथ. कस्तुरीवाले नाथ? जयवंत तू? शांता, जयवंत तू? होय शांता. कुठे होतीस तू शांता? अगं तुला किती शोधलं मी. शांता, स्पर्श करू नकोस मला. प्रेमाच्या आडाभाका घेऊन आयुष्याचा चोळामोळा करून टाकलास तू माझ्या. रक्तबंबाळ करून टाकलास तू माझं तारुण्य. प्रेमभंगाच्या जखमा वेदना विसरण्यासाठी एखाद्या निर्जीव खडकासारखं आयुष्य जगत आले मी. मला शांता म्हणण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. शांता, मला समजून घे. ऐक माझं. परमेश्वरा शपथ सांगतो, मी जाणीवपूर्वक तुला फसवलेलं नाहीये. केवळ परिस्थितीमुळे नाईलाजानं मला लग्नाच्या बोहल्यावर चढावं लागलं. स्वतःच्या मस्तकावर मंगलाक्षतांचा वर्षाव करून घेतात तुला जाणीव झाली नाही की जिने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं ती प्रेमभंगाच्या वणव्यात होरपळून जाईल याची? मला पूर्ण जाणीव होती त्याची शांता. पण मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांची आज्ञा मी मोडू शकलो नाही. प्रेयसीला धोका देणारे दगाबाज प्रियकर नेहमीच आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या मृत्यूशयीचीच कारण देते. मी त्यातला नाहीये शांता. हे बघ, आज तुझी माझी चुकून गाठ पडली. यापुढे मला तुझं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही. थांब सारा. कोण तुम्ही? मी ना वसंता. अगं तुझा आणि जयंताचा वर्गमित्र वसंत पोद्दार. वसंता, पण तू इथं कसा? सांगतो, सर्व काही सविस्तर सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव. आता तुला जयवंतानं जे काही सांगितलं त्यातलं अक्षर अक्षर खरं आहे आणि या सर्व गोष्टीला मी साक्षीदार आहे. त्याचं तुझ्यावर प्रेम होतं आणि अजूनही आहे. साफ खोटं. मघाशी दुसरीच कुणाचं तरी नाव त्याच्या तोंडी होतं. मगाशी तुझ्या तोंडी नव्हतं का? उकाड्यात कुणाचं नाव घेतलंस तू? बाकी त्यात तुझी चूक नाही म्हणा.
कारण प्रेमभंगाच्या जखमा उतार वयात बुजू लागल्या म्हणजे माणसाला आधारासाठी जवळ कोणीतरी असावसं वाटू लागतं. आणि तुम्ही जी आधारस्थळ निवडलेत ती इथंच आहे. या रे बाबा, या बाहेर या. चला चला बोलू का काका? हो हो का चला चला गाडी चालवतो काय? उलट झालं आपलं नाही. असं काय असते? हा, आता उतरा हे कपडे आणि खऱ्या स्वरूपात प्रगट व्हा. जयवंतराव, या तुमच्या पद्मश्री बाई नाट्टी आणि शांता देवी हे तुमचे उखाण्यातले कस्तुरी बाबा. आता मोठी हुशार आणि डोकेबाजा. नोकऱ्या मिळत नाही म्हणून वेषांतर करून नोकऱ्याही पटकावल्या आणि छोकऱ्याही. अहो काका, हा? हे बघा, नोकरी मिळावी म्हणून हे पण म्हाताऱ्याचा गेटअप करून आले. हे तू म्हाताऱ्याच्या जा. जा. हे तू बाजूला ते म्हाताऱ्याचे. म्हणजे वसंत, तुला हे सगळं माहित होतं तर? नाही नाही नाही, इथे येईपर्यंत मला बिलकुल कल्पना नव्हती. पण मी इथं आलो आणि सर्व गोष्टी मला कळल्या. तुमच्या दोघांचा जीव यांच्यावर अडकला होता आणि या दोघांचा जीव तुमच्या छोकरींवर. पण मी इथं आल्यानंतर यांची फारच पंचायत झाली. पण यांचा हेतू मात्र शुद्ध होता. काका, आग्या फोटो. आग्या फोटो. हे तुमचे तरुणपणाचे फोटो. तुमच्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं याचा हा पुरावा. आणि हा पुरावा जेव्हा तुमच्याकडून यांना मिळाला तेव्हा माझ्या या बाजाराने ठरवलं की कसंही करून हे जमवून द्यायचं. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी ठरवलं की सिनियर्स आणि ज्युनियर्स असा हा प्रेमाचा त्रिकोण आपण पूर्ण करायचा. चला आता एकदम मॅरेज ब्युरो मध्ये चला बघू. चला, ही गोष्ट लक्षात ठेव. आता वाटेत कुठे थांबायचं नाही, डायरेक्ट हनीमून. काका, काका नमस्कार करतो. एक गुंडपुत्रा सौभाग्यवती भव. गुंड? एक हा, एक. एक. माझ्यासारखा. त्याला कंपनी पाहिजे नाही. काका काका तुम्ही मला खरोखर वाचवलं काका. नमस्कार करतो. नमस्कार करते. हा हे बघ पोरी, काय काका? दोघं जण बाहेर फिरायला जाताना याची पिशवी नीट तपासत जा. याचा काही भरोसा नाही, कुठेही सार्वजनिक ठिकाणी घुसतो. इश्श. निश्चय काय आजचं नाही म्हणाले. चल. अरे अरे वसंत, हे काय करतोयस? अरे बाबा, मला आता आशीर्वादाची गरज आहे. का आम्ही काय आशीर्वाद द्यायचा? तुमच्या मुलाचं लग्न होईपर्यंत मला आयुष्य असावं. तथास्तु. म्हणजे खरंच. टॅक्सी मागे, टॅक्सी मागे. कुठे निघालात? कुठे खाली हो, उतरा. आम्ही कुठे जाणार माहितीये का? कुठे? हनीमूनला. होय काय? हा. आम्ही मुलं निघालेत. हे पहा, वडिलांचं ऐकावं. वडिलांनी सांगितलं खाली उतरा की उतरायचं. चला, उतरा, 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 उतरा. आम्ही गाडीने जाणार, तुम्ही चालत यायचं. चला जा. उतरा, उतरा, उठ उतरा. बाबा, नवदाम्पत्य आहे. उठा उठा, उठायला पाहिजे. उतरा, उतरा. चला 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 चला. काय बोलला? आपल्या आधी जातात हनीमूनला. खरंच रे. उतरा. या, 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 बसा, बसा. या, या, या. तुम्ही नाही. या. तुम्ही पण जाणार त्यांच्याबरोबर? नाही, नाही. वसंत, पाहा, तू नंतर या. हो. ते आमच्या बरोबर आहे. हो. अच्छा, बाय. गाडी परत पाठवून द्या. पाठवते, पाठवते. तुम्ही काही काळजी करू नका. येते येते गाडी. येते येते येते. टाटा 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 टाटा.